राईट न्यूज। भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जावेद शेख यास 12 तासात केली अटक। 2,69,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रुपयांची घरफोडी करणाऱ्या आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन डीबी पथकाने 12 तासात आरोपीस ताब्यात घेऊन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलाय। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक 29 जुलै रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 286/2024 BNS 2023 कलम 331(3), 331(4), 305 प्रमाणे फिर्यादी रामप्रसाद गोपाल चंदन गुंजाळ कॉलनी भुसावळ यांच्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून त्यांच्या घरातील 2,69,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रुपये घरफोडी करून चोरून नेल्याबाबत फिर्याद दिल्यावरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक गजानन पडघणे यांचे मार्गदर्शन लाभल्याप्रमाणे दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या। त्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, निलेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शहा, राहुल वानखेडे, योगेश महाजन, सचिन चौधरी असे अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, निलेश चौधरी यांना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकडून सदर घरफोडी करणाऱ्या आरोपींबाबत माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, निलेश चौधरी, जावेद शहा, राहुल वानखेडे, योगेश महाजन, सचिन चौधरी अशांनी तात्काळ संशयित आरोपी जावेद शेख शकील राहणार रामदासवाडी खडका रोड भुसावळ यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासाकामी अटक करण्यात आली होती। सदर आरोपीकडून पोलीस कस्टडी रिमांडमध्ये गुन्ह्यातील गेलेला माल 2,69,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। मुराद पटेल, 40 गाव, जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.